जय भीम नमो बुद्धाय. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. महाराष्ट्रामध्ये सध्या एक मोठा मुद्दा गाजत आहे, तो म्हणजे SC आरक्षण उपवर्गीयकरणाचा. आता SC आरक्षण नेमकं सगळ्यांनाच माहीत आहे की गेली 75 वर्षापासून याचा जो लाभ आहे SC समुदायातील 59 जातींना मिळत आहे. पण मात्र काही जातीचा यावर आक्षेप आहे की आमचा वाटा इतरांनी घेतला, असा आक्षेप आहे. तर यावर राज्य सरकारने एक निर्णय घेतला आहे की यामध्ये जे आहे SC मध्ये उपवर्गीकरण करून अबगड करण्याचा हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि या निर्णयाविरुद्ध एकूण 58 जाती आहे. एक जर जात सोडली तर 58 जाती जी आहे याच्या विरोधात आहे. सुरुवातीला यावर आक्षेप घेण्याची तारीख 15 दिली होती सरकारने. त्यानंतर आक्षेप घेण्याची तारीख 30 ठरवली. म्हणजे उद्याचा हा शेवटचा दिवस आहे आक्षेप घेण्याचा. जास्तीत जास्ती लोकांनी आक्षेप घ्यावे. आता आक्षेपावर एक पुन्हा माझा आक्षेप आहे की या आक्षेप या सरकारने मागितलेला आहे. आता खरोखरच त्या 59 जाती यावर आक्षेप घेत आहे का, हा माझा आक्षेप आहे. म्हणजे खरोखरच 59 जातीने जर याच्यावर आक्षेप घेतला आणि आपला आक्षेप नोंदवला तर तो खरा आक्षेप ठरवणार आहे. म्हणजे जर हा म्हणजे इतर काही IT सेलला हाताशी धरून जर यावर आक्षेप नोंदवला आणि विरोध करणाऱ्याच्या पेक्षा समर्थन करणाऱ्याचे जर आक्षेप जास्त झाले तर मग तुम्ही काय या अबकटाला मान्यता द्याल काय, हा सुद्धा एक प्रश्न आहे. आता ज्यांनी आक्षेप केले, जर समजा मी जर आक्षेप केले असेल तर मी या 59 जातीमध्ये बसतो म्हणून मी आक्षेप केलेला आहे. तर आता याची चाचपणी कोण करणार, हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्र शासनासमोर आहे की खरोखर हे आक्षेप खरे आहे की फेक आहे, हे सुद्धा तपासणं तेवढेच गरजेचं आहे. जर फेक आक्षेप यावर निघाले, मग आता फेक आक्षेप जे आहे वर्गीकरणाच्या विरोधात असो किंवा वर्गीकरणाच्या समर्थनात असो, फेक आक्षेप जर असेल तर या फेक आक्षेप करणाऱ्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. कारण 59 जाती ज्या आहे या SC वर्गीकरणामधल्या म्हणजे SC मधल्या यांचं वर्गीकरण होणार आहे आणि यावर आक्षेप घेण्याचा नैतिक अधिकार सुद्धा या 59 जातीलाच आहे. या 59 जातीच्या व्यतिरिक्त जर कोणी मेल करत असेल तर तो मेल महाराष्ट्र शासनाने ग्राह्य धरू नये. तर आता याची चाचपणी कोण करणार, हा सुद्धा महत्त्वाचा खूप मुद्दा आहे. आता एकतर लढा आरक्षणाच्या म्हणजे वर्गीकरणाच्या बाजूने आहे आणि एक विरोधात आहे. पुन्हा मग असं जर पुन्हा एक विषय आला तर मग पुन्हा आक्षेप हे खरी आहे की खोटे आहे याची सुद्धा पुन्हा या समाजाला पुन्हा लढावी लागणार आहे. तर 30 तारखेचा हा शेवटचा दिवस आहे. तर नक्कीच या आक्षेपावर आक्षेप घेणारे कितपत खरे आहे याची सुद्धा चाचपणी झाली पाहिजे. कारण आता IT सेलचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. कोणीही उठसूट, कारण जे मेल ID जे आहे बार्टीची ते सार्वजनिक झालेले आहे आणि यावर खरोखरच या 59 जातीपैकी कोणी आक्षेप घेतलेला आहे याची चाचपणी करणे गरजेचं आहे. जर समजा आता वास्तविकता जर समजा आता त्याची चाचपणी करायची जरी झाली तर मग आता जर ज्यांनी कोणी आक्षेप घेतला असेल त्यांच्या जातीचे दाखले सुद्धा मागणे तेवढेच गरजेचे आहे. तर जर मी जर मेल केलेला आहे आणि यावर आक्षेप घेतलेला आहे तर माझ्या जातीचा दाखला त्यांनी मागणे आवश्यक आहे. तसं तर सुरुवातीलाच त्यामध्ये असं एक जे नमूद करायला पाहिजे होतं, त्यांनी एक तसं पोर्टल निर्माण करायला पाहिजे होतं आणि त्या पोर्टलवर जे आहे या सगळ्या गोष्टी द्यायला पाहिजे होतं. मग तुमचं नाव काय आहे, तुमची जात काय आहे, तुम्ही कुठल्या वर्गातून येता, तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जोडा आणि त्यावेळेस जे आहे ते आक्षेप तुमचे नोंदवा, असं एक पोर्टल तयार करायला पाहिजे होतं. पण राज्य सरकारनं तसं पोर्टल तयार केलं नाही. त्याच्यामुळे पुन्हा आता ह्या आक्षेपावर सुद्धा गोंधळ उडण्याची मला वाटते दाट शक्यता आहे. तर नक्कीच ज्यांनी यावर आक्षेप घेतलेला आहे त्यांनी जे आहे या 59 जातीपैकीच असायला पाहिजे.
इतर जातीचे जर समजा आक्षेप जर यावर जर आले असेल, मेल जर आले असेल, तर याची जी आहे याची चौकशी जी आहे करायला पाहिजे. आणि आता महाराष्ट्रामध्ये जे आहे खूप मोठ्या प्रमाणात हा जो आहे मुद्दा तापत आहे. कारण हा मुद्दा एवढा सोपा नाही आहे आणि सहज घेण्या एवढा सुद्धा हा मुद्दा नाही आहे. तर या मुद्द्याला सरकारने सुद्धा बारकाईने घ्यायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, खरं आहे. आता यावर जे आहे संपूर्ण भाषणं जे आहे मी म्हणजे आमच्या विद्वानांचे भाषणं जे आहे माझ्या WH न्यूजवर चॅनलवर टाकलेलेच आहे. त्यावर व्यवस्थितरित्या जे आहे अनेक विद्वानांनी त्यावर मांडणी केलेली आहे. प्राध्यापक सुखदेव थोरात यांचं सुद्धा भाषण त्यामध्ये आहे. ॲडव्होकेट आकाश मूण यांनी सुद्धा आपली बाजू कशी आहे ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाल्मिकी समाजाचे जे आहे किशोर बिर्ला यांनी सुद्धा त्यावर आपले मत मांडलेले आहे. प्राध्यापक ढोके सर जे आहे जे चळवळीतले एक चांगले विद्वान व्यक्ती आहे, त्यांनी सुद्धा यावर मांडले. सर्वांचे जे भाषण आहे मला माझ्या या चॅनलवर तुम्हाला जर ऐकायचे असेल तर तुम्ही ऐकूच शकता. पण एकंदरीतच उद्याचा जो आहे 30 एप्रिल आहे, आक्षेप नोंदवण्याची शेवटची तारीख आहे. तुम्ही यावर आक्षेप नोंदवा, पण तुम्ही या 59 जातीपैकीच असायला पाहिजे. इतर लोकांनी जर आक्षेप नोंदवले असतील ते सरकारने ग्राह्य धरू नये, त्याला रद्द करावे आणि या 59 जातीपैकीच ज्यांनी आक्षेप नोंदवले असेल त्यांचेच ग्राह्य धरावे. तर नक्कीच या विषयाला जर आहे आता संपूर्ण महाराष्ट्रातून आहे विरोध सुद्धा होत आहे, समर्थन सुद्धा होत आहे. तर आता या 59 जातीमध्ये जे आहे भविष्यात जे आहे विद्वानांच्या मते जे आहे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही लोकांचं म्हणणं असं आहे की एका जातीला त्याचा फायदा मिळाला नाही. नक्कीच या ज्या 59 जाती आहेत सगळ्याच जातींना त्याचा फायदा मिळायला पाहिजे. पण आता आपण फायदा मिळून घेणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण काही ज्या जाती ज्या आहे या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आहे, त्या वंचित का राहिलेल्या आहे त्या सुद्धा त्या समाजातील विद्वानांनी त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, पण नाही दिलं. पण आता सुद्धा जरी या जाती म्हणजे वंचित राहिल्या असेल, शिक्षणापासून वंचित, नोकऱ्यापासून वंचित, राजकारणातून जरी वंचित असेल, तर अशा जातींना शासनाने सुद्धा या वंचित जाती ज्या शिक्षणापासून वंचित आहे यांच्यासाठी एक विशेष तरतूद करायला पाहिजे. यांच्यासाठी विशेष फंड निर्माण करून द्यायला पाहिजे की जेणेकरून त्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावेल, त्यांच्या मुलांना विदेशात जाऊन शिक्षण घेता आलं पाहिजे. याच्यासाठी सरकारने जर अशा विविध योजना राबवल्या तर नक्कीच त्याही समाजाचा जो आहे उद्धार होईल. आहे योजना राबवलेल्या आहे पण त्या म्हणजे जनतेपर्यंत काही पोहोचत नाही. ह्या सर्वांच्या दारापर्यंत पोहोचल्या पाहिजे याचं सुद्धा सरकारने भान लक्षात घेतलं पाहिजे. आणि उगीच SC वर्गीकरण करून जे आहे जाती ते तेढ निर्माण करण्याचा जो हा काही प्रयत्न आहे हा खरंच योग्य नाही आहे. ज्या जाती शिक्षणापासून वंचित आहे त्यांच्यासाठी शिक्षणासाठी मोठा पॅकेज देऊन द्या. आपण इतर मोठे खर्च करीत आहोत, बघतो आहोत. जिथे खर्च करायचा नाही त्या ठिकाणी मोठे करोडो रुपयाचे पॅकेज दिल्या जाते. पण विशेष म्हणजे शिक्षणावर आणि त्यांच्या आर्थिकतेवर त्यांना रोजगार मिळाला पाहिजे यावर भर देण्यात येत नाही. तर सरकारने ज्या म्हणजे गरीब जाती आहे, म्हणजे असं नाही की SC वर्गामधल्याच आहे, SC असो, OBC असो, मायनॉरिटी असो आणि इतर सर्वच समाजातील जे काही गरीब आहे ज्यांच्यापर्यंत योजना पोहोचत नाही अशा सर्व जातींकडे सरकारनं लक्ष दिलेलं पाहिजे आणि यांच्यासाठी मोठं एक पॅकेज सुद्धा दिलं पाहिजे. आणि असे म्हणजे वाद निर्माण होणार नाही. आता SC उपवर्गीकरणाचा जो आहे लढा जो आहे या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि आंदोलन सुद्धा मोठे होण्याची या ठिकाणी दाट शक्यता आहे. आज 29 तारीख होती. आजच नागपूरच्या संविधान चौकामध्ये मोर्चाचं आयोजन केलं होतं, पण मात्र त्याला जे आहे परवानगी देण्यात आली नाही. त्याच्यामुळं जो आहे हा आजचा जो मोर्चा आहे तो रद्द करण्यात आलेला आहे असं जे आहे ॲडव्होकेट स्मिता कांबळेताईंनी सांगितलेलं आहे. तर नक्कीच मित्रांनो विषय फार गंभीर आहे आणि उद्याची शेवटची तारीख आहे आणि आपले आक्षेप नोंदवा. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की विरोधातच नोंदवा, तुम्ही समर्थनार्थ सुद्धा तुम्ही आक्षेप नोंदवू शकता, पण
58-59 जातीपैकी त्याच जातीने यावर आक्षेप नोंदवावे. जर इतर जातींनी जर आक्षेप नोंदवले असेल तर नक्कीच त्याची चौकशी करावी आणि आक्षेप नोंदवणेवाल्यांवर जे आहे सरकारने कारवाई करावी. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.